नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. राज्यात एकच सगळीकडे आता चर्चा सुरू झालेली आहे की लॉकडाऊन लागणार का. लॉकडाऊन लागला तर तो कशा पद्धतीचा असेल, त्याचे निर्बंध किती कठोर असतील, सरकार यावर काय निर्णय घेईल आणि कोणकोणत्या क्षेत्राला त्याचे परिणाम सोसावे लागू शकतात याबद्दल आता सगळी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये सरकार म्हणतंय की लॉकडाऊन करावा लागेल जर रुग्णसंख्या कमी नाही झाली तर. असा एक विचार सरकारच्या मधून येतोय. सरकार पक्षातल्याच एका घटक पक्षाकडनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर येताना दिसतात. त्यातला एक मतप्रवाह नवाब मलिक म्हणतायत की नाही, लॉकडाऊन लावून चालणार नाही, लॉकडाऊन करणं हे परवडणारं नाही, याचे अनेक वेगवेगळे परिणाम सोसावे लागतील. तर जयंत पाटील म्हणाले, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, दोघेही मंत्री आहेत, ते म्हणाले की लॉकडाऊन तर करावं लागेल, म्हणजे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याप्रमाणे सगळ्यांना विचारात घेऊन त्यांनी तो निर्णय घेतलेला असेल आणि जर लॉकडाऊन करायचा विचार झाला तर सगळ्यांचा त्याला पाठिंबा असेल. म्हणजे याच ठिकाणी दोन मतप्रवाह दिसतात. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तेही असं म्हणतात की नाही, लॉकडाऊन करणं हे काही परवडणारं असणार नाही. आणि काँग्रेसचे नेते म्हणतायत की तिकडे केंद्र सरकारने जर लॉकडाऊनची घोषणा केली तर आपण शांत बसतो आणि मुख्यमंत्री जर लॉकडाऊन करू म्हणाले तर त्यात एवढी चर्चा करण्याचं कारण काय. म्हणजे कुठेही एक वाक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि या सगळ्यामध्ये शिवसेना अजूनही शांतपणे सगळ्या राज्यात काय चाललंय याचा आढावा घेताना दिसते. मग याचा अर्थव्यवस्थेला किती फटका बसू शकतो, लॉकडाऊन करणं परवडणार आहे का, या सगळ्या मुद्द्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत वीरेन शहा आहेत, जे अध्यक्ष आहेत रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे, आणि आपल्यासोबत राम भोगले सर आहेत, उद्योगपती आहेत औरंगाबादवरून. त्यामुळे ते स्मॉल स्केल इंडस्ट्री किंवा एकूणच इंडस्ट्रीवरती याचा काय परिणाम दिसून येईल, कारण इंडस्ट्री आत्ता कुठे उभी राहते, तर त्याचे परिणाम काय असू शकतात जर लॉकडाऊन पुन्हा केला तर, हे आपल्याला समजावून सांगतील. गणेश शेट्टी पुण्यावरून आपल्यासोबत आहेत, हॉटेल असोसिएशनचे पुण्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळं हॉटेल व्यवसायाला आत्ताच सरकारने सांगितलं की 50% आसन व्यवस्थेवरती परमिशन द्या, जास्त गर्दी करू देऊ नका, पार्सल सुविधेवरती जास्त भर द्या, वगैरे अनेक गोष्टी आहेत. मला वीरेन शाह आपल्यापासून सुरुवात करायची आहे. लॉकडाऊन करू नये म्हणून अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांचा विरोध होतोय. जे छोटे छोटे व्यावसायिक असतील, छोटे दुकानदार असतील, ज्यांना खूप झळ सोसावी लागली मागच्या लॉकडाऊनमध्ये, आत्ता कुठे व्यापार सुरू झालाय आणि त्यात लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत, तर आपली भूमिका काय. लॉकडाउन रहा था, करीबन सितंबर अक्टूबर से ये कामकाज चालू हुआ, लेकिन जिस प्रकार से सरकार ने कभी लॉकडाउन, कभी वापस अनलॉकडाउन, कभी लॉकडाउन, ऐसी सब परिस्थिति निर्माण की है. आज की तारीख में भी जिस प्रकार से मुंबई में और महाराष्ट्र में कोरोना का टेस्टिंग ज्यादा हो गया है और टेस्टिंग की वजह से कोरोना में जो पॉजिटिव आ रहे हैं, इसकी वजह से सरकार चिंतित है. हम समझ सकते हैं कि प्रिकॉशन लेना जरूरी है, लेकिन लॉकडाउन इज नॉट द सॉल्यूशन, क्योंकि ऑलरेडी हमारा एक साल बिगड़ा हुआ है और एक साल में करीबन 10 से 15% जो दुकानें हैं वो बंद हो चुकी है, क्योंकि वो भाड़े पे थी. काफी लोगों ने अपने बिजनेस चेंज करके दूसरे बिजनेस में चले गए हैं. और अभी जो मार्च से ऐसा लगा था कि जनवरी फरवरी से अच्छा तरीके से जाएंगे, लेकिन फरवरी के बाद में वापस एक हर दूसरे दिन तीसरे दिन ये लॉकडाउन की परिस्थिति निर्माण की जा रही है. कर्फ्यू, नाइट कर्फ्यू लगा दिया है, रेस्टोरेंट्स को बहुत बड़े फटका हुआ है. हालांकि सरकार रास्ते में जो फेरी वाले हैं उसके ऊपर ध्यान नहीं देती. जो इकट्ठे होते हैं पब्लिक, वो रास्ते पे होती है. पब्लिक रैलीज है, आप देख सकते हैं कलकत्ता में जिस प्रकार से रैली में हजारों और लाखों लोगों के जा रहे हैं, तभी उनको कोरोना नहीं दिख रहा है सेंट्रल गवर्नमेंट को. और जब भी हमारे महाराष्ट्र में अगर लोग काम के लिए बाहर निकल रहे हैं या दुकानों में शॉपिंग के लिए लोग बाहर निकल रहे हैं, तो उनको कोरोना दिख रहा है. मुझे ये समझ नहीं आ रहा है, कोरोना अगर आप लॉकडाउन करेंगे तो कोरोना कैसे कंट्रोल में आएगा, क्योंकि जैसे ही लॉकडाउन अनलॉकडाउन हो जाएगा, कोरोना वापस शुरू हो जाएगा. ये कोरोना हमारे साथ है और हमारे को उसके सामना करके आगे जाना है. वैक्सीनेशन लेना है कोरोना के खिलाफ. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तुमचा रिटेल व्यवसायावरती याचा किती फटका बसू शकतो, हा माझा सरळ प्रश्न आहे. देखिए, अगर अभी ये लॉकडाउन हो गया, ऐसे ही इनडायरेक्ट तो लॉकडाउन हो ही गया है. अगर ये लॉकडाउन ऑफिशियली जाहिर कर दिए तो मेरे ख्याल से मुंबई में
30 से 40% जो दुकानें हैं वो बंद करके, क्योंकि वो रेंटल पे है, ये पगार हम दे नहीं सकते कारीगर को, और सभी स्टाफ्स वगैरह बेरोजगार हो जाएंगे। और मुंबई अगर अटक जाएगा तो पूरी भारत अटक जाती है। मुंबई को आप अटका नहीं सकते, इसका बिजनेस चालू रहना चाहिए। लॉकडाउन रहेगा तो लॉस रहेगा, दुकानों का रेंट नहीं दे सकेंगे, पगार नहीं दे सकेंगे, इलेक्ट्रिसिटी का बिल नहीं दे पाएंगे, प्रॉपर्टी टैक्स नहीं दे पाएंगे। सरकार की ओर से कोई हमें राहत नहीं मिल रही है। कोई भी सेंट्रल गवर्नमेंट लो या महाराष्ट्र गवर्नमेंट लो, कहां से भी हमें राहत नहीं मिल रही है। कहां जाएंगे, कैसे पगार देंगे, क्राइम बढ़ेगा इसमें। ये लॉकडाउन इज नॉट द सोल्यूशन। ठीक आहे गणेश शेट्टी, ज्या प्रकारे आपण बघतोय की हॉटेल व्यावसायिकांवरती देखील काही निर्बंध सरकारने आणून ठेवलेले आहेत, म्हणजे आत्ता जी रुग्णसंख्या वाढताना दिसते त्या प्रमाणात केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच शहरांमध्ये सरकारने नवी नियमावली जाहीर केली की रात्री 8 नंतर सगळं बंद करायचं। त्याच्यातही दिवसभर हॉटेल चालू असतील तर त्यातही संख्या ही पूर्णपणे मर्यादित असावी अशाही सूचना आहेत। पार्सल सुविधा तुम्ही जर देत असाल तर त्याला अधिक मुभा देण्यात आलेली आहे। तर हॉटेल व्यावसायिकांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे जर लॉकडाऊन झाला तर? लॉकडाऊन झालं तर आमचं फार मोठं नुकसान आहे, कारण आम्ही आधीच गेले मागच्या वर्षी आम्ही पूर्ण बंद होतो। ऑक्टोबरमध्ये 5 ऑक्टोबरला कुठं हॉटेलला चालू करण्याला परमिशन मिळाली काही लिमिटेड टाईममध्ये, पण सगळे हॉटेल काय चालू झाले नाही। तिथे 25% हॉटेल हे बंदच आहेत, ते अजूनही बंद आहेत। कारण काय कामगारचा विषय आहे, कामगार कसे काय बाहेर न येणार आणि बाकीचे सगळे विषय हायच आहेत की इकॉनॉमिकल व्हायबल पण नाही आहे ते। तर आणि 50% मध्ये कस्टमरला बसवणे, पहिला आम्हाला चांगली परमिशन मिळाली ती 12 12:30, आता ती नंतर 11ला केली, 11 नंतर शेवटी 10ला केली आणि आता 8ला केली। हे सगळं चुकीचं आहे। आमचं म्हणणं आहे की तुम्हाला लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे, कारण पुण्यामध्ये आज केसेस जरी वाढले तर मॉर्टेलिटी 1% सुद्धा नाही आहे। मग मॉर्टेलिटी नाही आहे तर मग एवढं घाबरायचं काय? जे काय आहे त्याला मेडिसिन देऊन काय क्वारंटाईन करून तुम्ही रस्त्यामध्ये सगळ्यांचं चेकिंग परफेक्ट करा, सगळ्यांनी टेस्टिंग केलं, कोरोना टेस्ट केलं का नाही हे बघा ना। गर्दी आज मार्केटमध्ये झाली तर इतकी गर्दी आहे, बसमध्ये इतकी गर्दी आहे, हॉटेलमध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळं त्या कोरोना वाढणार आहे? आमचं तर म्हणणं असं आहे की तुम्ही लॉकडाऊन करण्यापेक्षा तुम्ही दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही लॉकडाऊन करा आणि परत संध्याकाळी 5 ते रात्री 12 ठेवा। म्हणजे काय, हॉटेलचा व्यवसाय चालू झाला, दुसऱ्याचं पण व्यवसाय, दुकानदारांचे पण व्यवसाय चालू होतील आणि सगळे ह्याच्यामध्ये प्लसमध्ये राहतील आणि प्लस गव्हर्नमेंटला पण रेव्हेन्यू मिळेल। आज हॉटेल लॉकडाऊन केलं की करोडो रुपयाचं गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू बुडणार आहे। आणि मागच्या वर्षी अख्खं वर्ष आम्ही लॉकडाऊनमध्ये जवळजवळ काढले, सुद्धा आम्हाला काय बँकेत हप्त्यामध्ये रिलीफ मिळालं नाही। 6 महिने मॉनिटरिंग पिरियड दिलं, पण आम्ही तर 1 वर्षापासूनच बंद आहोत। आम्हाला MSCBमध्ये काही सूट दिली नाही, आम्हाला टॅक्सेसमध्ये सूट दिली नाही, प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट दिली नाही। आणि आता जर तुम्ही आणि आता 8 वाजता तुम्ही जे बंद केले ते सुद्धा आम्हाला वायबल नाही। आम्ही 20% बिझनेस 8च्या आधी होतं, 8च्या नंतर जे 80% बिझनेस होते 8च्या नंतर होतं, जिथं काही पैसे आम्हाला मिळतात। आज 8च्या आधी बंद करून आमचा पगार निघत नाही, लाईटचं बिल भरत नाही, आम्ही भाडं देऊ शकत नाही। अशा असंख्य गोष्टी विचार करून गव्हर्नमेंटनी एक दुपारी करा ना, तुम्हाला दुपारी लॉकडाऊन करा। 1 वाजल्यापासून तुम्ही 5 वाजेपर्यंत 4 तास ते करा, म्हणजे 4 तास संध्याकाळचे वाढवा। मग 12 वाजता तुम्ही लॉकडाऊन करा ना, 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही टोटल कर्फ्यू करा, त्याला मान्य आहे। म्हणजे आमचा हॉटेलचा व्यवसायही चालेल आणि बाकीचे दुकानदार आहेत त्यांचाही व्यवसाय चालेल। आणि नाहीतरी दुपारी ट्रान्झॅक्शन्स फार कमी असतात, त्यामुळे सगळ्यांना गव्हर्नमेंटलाही त्याचा रेव्हेन्यू मिळेल, गव्हर्नमेंटलाही टॅक्स मिळेल। कारण आम्ही व्यवसाय केला तर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार, आम्ही व्यवसाय नाही केला तर गव्हर्नमेंटला टॅक्स कुठे येणार? आम्हाला पगार द्यायचा आहे, स्टाफला पगार द्यायचा आहे, बरोबर आहे, सगळे बिल भरायचे राम मोगले साहेब सुद्धा आम्हाला परवडत नाहीये। मी येतो परत शेट्टी साहेब तुमच्याकडे। राम मोगले साहेब, ज्या पद्धतीने हे सगळेच मुद्दे रिटेल असोसिएशनचे आहेत, हॉटेल व्यावसायिकांचे आहेत, याच्यापेक्षा वेगळं दुःख हे SMEचं आहे, MSMEचं आहे। म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री जेवढ्या मोठ्या प्रमाणात आत्ता वाढलेली आहे आणि त्याला एकीकडे बढावा देण्याचं काम सरकारकडनं केलं जातं आणि लॉकडाऊनमध्ये उभी राहणारी इंडस्ट्री ही पूर्णपणे कोसळताना दिसते। म्हणजे आत्ता ज्या प्रकारे मार्केट उभं राहत आहे असं लक्षात येत असतानाच रुग्णाची संख्या अचानक मोठा स्पाईक आला, वाढली आणि सरकार आता पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करते। म्हणजे याच्यात उद्योगाचा किती मोठा फटका आणि त्याची झळ या व्यावसायिकांना, उद्योगपतींना सोसावी लागणार आहे?
आपण एक मागच्या वर्षीचा आढावा घेतला तर असं लक्षात येईल की साधारणतः पहिल्या 6 महिन्यात इंडस्ट्री बराच काळ बंद होती. जरी सुरू झाली तरी मार्केट्स बंद असल्यामुळे फारशी विक्री होत नव्हती आणि त्यामुळे एकंदरच इकॉनॉमीला पहिल्या 6 महिन्यात जवळजवळ त्याच्या आदल्या वर्षीपेक्षा 23% फटका बसल्याचं आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यानंतरच्या 6 महिन्यात इंडस्ट्री सुरू झाली, मार्केट वाढत होतं आणि शेवटचे 2 महिने तर म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर मागच्या वर्षीपेक्षा जास्ती सेल होत होता. त्यामुळे वर्षाच्या शेवटी साधारणतः 9% डेफिसिट त्याच्या आदल्या वर्षीपेक्षा इंडस्ट्रीकडे राहिलं. आणि मी इंडस्ट्रीचा एकंदर आढावा घेतला तर असं लक्षात येतं की एसएमई सेक्टरमध्ये म्हणजे स्मॉल मीडियम सेक्टरमध्ये साधारणतः त्याच्या आदल्या वर्षीपेक्षा गतवर्षी लोकांचा रेव्हेन्यू हा 15 ते 23% घटलेला आहे. आणि या वर्षी आता लोकांना अशी अपेक्षा होती की गेले 2-3 महिने डिमांड चांगली असल्यामुळे गतवर्षी जो काही नुकसान झालेलं होतं ते या वर्षात आपल्याला भरून काढता येईल. पण आता आलेल्या कोरोनामुळे निश्चितपणे ही भीती निर्माण झाली आहे की आपण हे चालू ठेवू शकू की नाही आणि विक्री किती होईल प्रत्यक्षात. औरंगाबाद सारख्या शहरात लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्यानंतर गेल्या 10 दिवसात जे मायग्रंट लेबर असतं म्हणजे यूपी बिहार इथनं जे लेबर आपल्याकडे आलेलं असतं, मागच्या वेळचा त्यांचा अनुभव इतका विदारक होता की ऑलरेडी त्यातल्या 10-15% कामगारांनी परत स्थलांतर केलंय, परत ते आपल्या गावाला निघून गेलेले आहेत. आणि ही जी चर्चा अशीच चालू राहिली तर अजून एक 15-20% कामगार यातले निघून जातील. म्हणजे कारखान्यांपुढे लॉकडाऊनची समस्या तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा मोठी समस्या कामगार उपलब्धीची निर्माण होईल. आणि याचा फटका हा खरं म्हणजे स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीला जास्ती बसतो. मोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांची ताकद हे सगळं सहन करण्याची कितीतरी जास्ती असते, पण स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीकडे तेवढी ती ताकद नसते. गतवर्षीच्या फटक्यातनं मी असं म्हणेन की 2-4% इंडस्ट्री अशी आहे की जी ऑलमोस्ट बंद पडल्यात जमाय. पण हे जर असंच चालू राहिलं आणि लॉकडाऊनचाच आपण विचार करत राहिलो तर इंडस्ट्रीमध्ये याही पेक्षा मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री बंद पडण्याची शक्यता आहे. आता एक छोटंसं स्टॅटिस्टिक्स सर मी येतो तुमच्याबरोबर शेअर करतो. एक छोटासा ब्रेक घेऊन आपल्याकडे येतो. ब्रेकची वेळ झाली आहे. भोगले सर मी येतो. ब्रेकची वेळ झालेली आहे. छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर जे सरांकडनं काही स्टॅटिस्टिक्स आपल्याला समजून घ्यायचं की नेमकं इंडस्ट्रीमधले हे चढउतार कसे झालेले आहेत आणि आणखी काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात याच तिन्ही सेक्टर्सला धरून या ठिकाणी, त्याबद्दलही आपण त्यांच्याशी बोलूया. ब्रेकनंतर स्वागत. आपण चर्चा करतोय की जर लॉकडाऊन लागू केला राज्यामध्ये आणि त्याची अंमलबजावणी झाली तर तो परवडणारा असेल का, अर्थव्यवस्थेला तो किती परिणामकारक ठरू शकतो, या सगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय. मला वीरेंद्र, एक मुद्दा निश्चितपणे विचारायचा आहे की जेव्हा छोटे व्यापाऱ्यांचा मुद्दा येतो, त्यांच्या दुकानात होणारी गर्दी किंवा तिथे मास्क कोणी नीट लावलेला नसतो, बऱ्याच काही बातम्या आम्ही पण दाखवल्या, काही ठिकाणी अजूनही गर्दी दिसते, हे वास्तव आहे. तर या व्यापाऱ्यांना आपण सूचित काय कराल की त्यांच्या टेस्ट केल्या गेलेल्या असल्या पाहिजेत की नाही, त्यांनी त्या संदर्भातली काळजी घेतली पाहिजे की नाही, मास्क न लावता एखादा ग्राहक दुकानात येत असेल तर त्याला त्यांनी काय सूचना केल्या पाहिजेत आणि त्याच्या सहित दुकानात असणाऱ्या कामगारांनी तोंडाला मास्क ठेवला पाहिजे की नाही. म्हणजे ही जी नियमावली आहे ही जर पाळली गेली तर पुढची ही बंधनं आपल्यापर्यंत येणार नाहीत. देखिए, मास्क पहनना तो कंपलसरी है और पहनना ही चाहिए, वेदर इट इज ग्राहक हो या दुकानों के स्टाफ हो या दुकानों में जो कैश काउंटर पे बैठते हैं, उन सभी को मास्क तो पहनना आवश्यक है और पहनना ही चाहिए. अगर मास्क पहनेंगे तो ही सुरक्षित रहेंगे. लेकिन अगर आप ये बोलेंगे कि मॉल में आने से पहले आप अपना टेस्टिंग करा के आइए, कोरोना नेगेटिव रिपोर्ट लेके आइए, तो फिर इसमें काला बाजारी होगा, लोग पैसों खरीद के सर्टिफिकेट लेके घूमेंगे. ये कोई प्रैक्टिकल सॉल्यूशन नहीं है. अगर आप मॉल इतनी बड़ी जगह है, वहां पे आप ऐसे कानून डालेंगे, आपको अगर करना है तो रास्ते पे जिस प्रकार से फेरी वाले जिस प्रकार से बिजनेस कर रहे हैं, भाजी वाले फेरी वाले रास्ते पे जिस प्रकार से काम कर रहे हैं गिरदी में, वो लोग को बंद करिए, वो लोग को ऐसी जगह पे रखिए जहां पे नियम का पालन हो जाए. मास्क कंपलसरी है, वेदर वो रास्ते में हो या दुकानों में हो.
लेकिन मास्क के लिए आप इनडायरेक्टली ऐसे कानून लेके आएंगे जिससे लोग कम आवे और नुकसान होवे दुकानदारों का, वो तो उसमें हमारा सख्त विरोध है। मास्क कंपलसरी पहनना चाहिए, अगर मास्क नहीं पहना है तो उसके पर कड़क नियम बनाना चाहिए। लेकिन आप समझ सकते हैं मास्क भी जो आप पहनते हैं, हम खुद जानते हैं कि कितना समय तक मास्क पहन सकते हैं। अगर मास्क भी पहन रहे हैं तो आप कर्मचारियों को देखिए, बीएमसी के वर्कर को देखिए, पुलिस अधिकारियों को देखिए, ये पूरे टाइम मास्क आपको रखना इतना बहुत मुश्किल हो जाता है। तो कभी कभी कोई चाय पीता है, कभी कोई स्टाफ अपना ब्रीदिंग के लिए भी मास्क थोड़ा नीचे रखता है, या कोई पुलिस ऑफिसर रखते हैं, या बीएमसी के कर्मचारी भी खुद भी आप देख सकते हैं कि उनके मास्क नीचे रहते हैं। ते ठीक आहे, तो पण जरूरी नाही की व्यापाऱ्यांच्या सिर्फ दुकानदारों चाचण्या को व्यापाऱ्यांच्या चाचण्या करा असं जेव्हा सूचना केली जाते तेव्हा व्यापाऱ्यांनी त्या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत आणि सुरक्षा स्वतःपासून ग्राहकांची पण ठेवली पाहिजे। मला भोगले सर, ज्या प्रकारे लॉकडाऊन जर समजा लागू केला गेला, अजून होईल नाही होईल तळ्यात मळ्यातली भूमिका आहे, स्पष्टता कुठलीही नाही आहे। राज्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह वेगवेगळे नेत्यांमध्ये दिसत आहेत, लावायचे की नाही लावायचं, कोण म्हणते लावायला पाहिजे, कोण म्हणते नाही लावायला पाहिजे, हे संभ्रमावस्था आहे। पण जर लावला तर किती मोठं आर्थिक नुकसान राज्याला सहन करावं लागू शकतं? जर लॉकडाऊन लावला तर आर्थिक नुकसान केवळ राज्याला नाही तर राज्यात काम करणाऱ्या सर्वांनाच ते सहन करावं लागणार आहे। खरंय, पण तो लावायचा की नाही याच्या संदर्भात काही स्टॅटिस्टिक्स मी आपल्याबरोबर शेअर करतो। स्टॅटिस्टिक्स असं आहे की 15 दिवसापूर्वी औरंगाबादच्या कलेक्टरनी इथल्या सर्व इंडस्ट्रीला आपल्या कामगारांचं आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्यायला सांगितलं आणि दर 15 दिवसांनी रिपीट करायला सांगितलं। आतापर्यंत म्हणजे आता सध्या सेकंड राऊंड चालू आहे आणि काही स्टॅटिस्टिक्स जे माझ्याकडे आहे ते मी तुमच्या बरोबर शेअर करतो की साधारणतः कामगारांच्या पहिल्या राऊंडमध्ये 3% अफेक्टेड लोक सापडली, जेव्हा की राज्यात किंवा आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲव्हरेज असं दिसतंय की ते 10 ते 15% लोक अफेक्टेड सापडत आहेत। म्हणजे 100 टेस्ट केल्या तर 10 लोक किंवा 15 लोक पॉझिटिव्ह येत आहेत। कारखान्यांच्यातनं हेच प्रमाण केवळ 3% होतं पहिल्यांदा, आणि आज आता एका कारखान्याची आकडेवारी माझ्याकडे आली आहे, 250 लोकांच्या टेस्टमध्ये फक्त 4 जण पॉझिटिव्ह सापडलेले। पण याहीपेक्षा इंटरेस्टिंग आकडेवारी मी तुमच्याबरोबर शेअर करतो की मागच्या वेळेला जेव्हा कोरोनाची वेव आली होती त्यावेळेला लोअर क्लासेस म्हणजे पुअर क्लासमध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होता। एक विशिष्ट समाज आणि एका विशिष्ट आर्थिक वर्गातल्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होता। मृत्यूचं प्रमाणही खूप होतं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचं प्रमाणही प्रचंड होतं। या वेळेला या सगळ्या वर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी अभावानी आहे। मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कोणाकडे तर मिडल क्लास आणि हायर मिडल क्लासमध्ये या वेळेला मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसतोय। आणि यातला एक वर्ग असा आहे की जो सहजपणे होम क्वारंटाईन होऊन स्वतःची काळजी घेऊ शकतो। आता लॉकडाऊन कशा करता लावायचा तर हे नंबर्स खाली आले पाहिजेत। त्याचं कारण असं आहे की सरकारकडे मेडिकल फॅसिलिटीज अपुऱ्या पडत आहेत, पण याला कुठेतरी सरकारचं धोरणच कारणीभूत आहे का? यापैकी किती टक्के पेशंट्स खरोखर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे किंवा कोविड सेंटरमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे? माझ्या माहितीप्रमाणे 80 ते 85% पेशंट्स असिम्प्टोमॅटिक आहेत, त्यांना कुठलंही सिम्पटम नाही। त्यांना जर तुम्ही औषधं दिलीत ज्याची किंमत साधारणतः 5-6 हजार रुपये होते आणि घरी राहून ही औषधं रेग्युलरली घ्या म्हणून सांगितलं तर त्यातले सगळी मंडळी साधारण 5 ते 7 दिवसात बरी होताना दिसत आहेत। अगदी माझ्या घरातला अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो की माझी 88 वर्षाच्या सासूबाई देखील 7व्या दिवशी घरी होत्या। आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट एवढ्याकरता केलं होतं की त्यांचं वय बघून आम्ही ऍडमिट केलं होतं। पण प्रश्न असा येतो की माझ्या आजूबाजूला इंडस्ट्रियल फॅमिलीज जेवढ्या आहेत त्यातल्या 50-60% फॅमिलीज अफेक्टेड आहेत। बहुतेक सगळे होम क्वारंटाईन आहेत, असिम्प्टोमॅटिक आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू आहे। त्यातले बरेच जण रिकव्हरी झालेले आहेत। म्हणजे पूर्वी जेवढी भयानक परिस्थिती होती तशी भयानक स्थिती आता कोरोनाची नाहीये।
त्यामुळे लॉकडाऊन सारखा उपाय आपण खरंच वापरायचा का याच्याविषयी अगदी सिरियसली विचार करायला पाहिजे. कारण करोना कमी होईल अशी अपेक्षा ठेवणं ही तात्पुरती असेल. जसं म्हटलं गेलं, शेट्टी साहेबांनी म्हटलं, शहा साहेबांनी म्हटलं की लॉकडाऊन उघडला की परत सुरू होईल करोना. मग हा उपाय नाहीये. खरं तर त्याच्यासोबत आता आपण जगायला शिकलो पाहिजे. हा खरा मुद्दा आहे की कोरोना आपल्या सोबत असणारच आहे, ह्या संख्या कमी जास्त प्रमाणात वाढणारच आहेत. त्याच्यासोबत जगण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. गर्दी होत असेल तर तिथं जायचं टाळलं पाहिजे. या गोष्टी खरं तर प्रत्येकाने विचारात घेऊन केल्या आणि त्या अंमलात आणल्या तर या लॉकडाऊनकडे आपल्याला कधीही जायची वेळ येणार नाही आहे. या परिस्थितीमध्ये खबरदारीचे सगळे उपाय सांभाळून आणि आपल्या बाबतीतली काळजी घेऊन इतरांची काळजी घेण्यासाठी म्हणून बाहेर पडणं हे खरी आजची काळाची गरज आहे. धन्यवाद सर. माझा वेळ संपला. आपण परत एकदा ऑब्झर्वेशन मी सांगतो की हे माझा वेळ संपला. मी परत एकदा वेगळ्या विषयावरती चर्चेसाठी नक्की आपण भेटू आणि आपण पुन्हा चर्चा करू. धन्यवाद शहासाहेब, शेट्टी साहेब आणि भोगले सर, तुम्ही आलात त्याबद्दल. आपण बघतोय की लॉकडाऊनची चर्चा वेगवेगळ्या पातळीवरती होताना दिसते खरी, पण प्रत्यक्षात लॉकडाऊन हा येईल का अंमलात हा मात्र कळीचा मुद्दा आहे. कारण शासन दरबारात असलेले 2 मतं आणि प्रशासनामध्ये असलेली संभ्रमावस्था यामध्ये लॉकडाऊन कुठे अडकतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे. इथंच थांबू. नमस्कार.